एमपीएससीची संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्ध्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडले। परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला। एमपीएससी संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्धा शहरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी। ऑनलाईन परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला। यासोबतच टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या मोर्चात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले असता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर शासन आणि संबंधित यंत्रणा काय निर्णय घेणार याकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। एमपीएससीनं नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप सीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेऊ। आमचा एमपीएससीवर विश्वास आहे। एमपीएससीनं परीक्षा पहिले जशा ओएमआर शीटवर घेत होत्या तशाच घ्याव्या आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल, कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईनमध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे। आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल। प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो ठीक आहे। जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते, नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं पेपर घ्यावा। ओएमआर शीटवर आमचा विश्वास, एमपीएससी ओएमआर वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते ठीक आहे। आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सीले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा। म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला आहे एमपीएससीनं। एमपीएससी ही संवैधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि ओएमआर शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले। टीईटीचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा व्हायला पाहिजे। टीईटीचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे। तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि एमपीएससीला द्या। आणि वर्धेचे पालकमंत्री ठीक आहे, वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे ठीक आहे, त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे। जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि टीईटीचा पेपर फुटीला जबाबदार आहे। संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाकडून घेतला जाईल। मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी मिळावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेतली जाते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।